बाळा, मी तुझी आई बोलतेय। माझ्या पोटी जन्म घेऊन कालच तू 9 महिने पूर्ण केले। आई म्हणून अजून तुझी हाकही नाही ऐकली रे मी। कसं सांगू, दूध पिणाऱ्या माझ्या तान्हुल्याला सोडून जाताना माझ्या मनाला किती किती वेदना झाल्या असतील। कसं सांगू मी तुला, पुन्हा मी तुला कधीच दिसणार नाही। दुधासाठी व्याकुळ तुला आईच्या पदराखाली आता कधीच येता येणार नाही। माझा छकुला, माझा सोनूला, माझी हाक तुला कधीच ऐकू येणार नाही। तरे पण हळूहळू एका एका स्वप्नाचा चक्काचूर होत होता। माणसातलं अमानवी रूप बघत असताना दिवसा गणिक मी गळून पडत होते। अनन्वित मानसिक छळ, ज्यांना आपलं म्हणत होते त्यांनी शरीरावर जशा वेदना दिल्या तसे मनावर आसूड ओढले। हव्यासाला पुरेशी पडण्यासाठी मी अटोकाट प्रयत्न करत होते, पण तो हव्यास मानवी संपता संपत नव्हता। परिस्थितीशी जुळवत आयुष्य कंठत होते। पण एक दिवस आशेचा किरण निर्माण झाला। माझ्या आयुष्यात आता तुझ्या रूपानं काहीतरी बदल होईल। तुझ्या येण्यानं उद्ध्वस्त झालेला माझा सुखी संसाराचं स्वप्न मी पुन्हा एकदा विणू लागले। तुझा जन्म आणि माझ्या छळाचा अस्त या आशेवर पुन्हा जगण्याची उमेद आली। माझा बाळ, तू जन्माला आला, पण चारित्र्यावर शिंतोडे उडवत तू आमचा असण्यावरच प्रश्न निर्माण केले रे। पुन्हा तोच छळ, तीच दशा खूप 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 सहन केलं। ज्यांना आपलं म्हटलं ती माणसं मला मरणाकडे लोटत होती, पण प्रत्येक वेळी तुझ्याकडे बघून मी दिवस ढकलत होते। एकीकडे शरीरावरचे वळ आणि मनावरचे आसूड रोज झेलत होते, फक्त तुझ्यासाठी। तुझ्या बाललीलांनी मन रमवत होते, पण तो दिवस उजाडला। मला काहीच सहन होणं शक्य नव्हतं। मी नाही तुझा विचार करू शकले। ज्या हाडामांसाच्या गोळ्याला मी जन्म घातला त्याचा विचार मला मागे खेचू शकला नाही। मी पूर्णपणे हरले होते। तुझ्या भुकेसाठी माझा पान्हा फुटू शकत नव्हता। टोकाचं पाऊल उचलताना प्रत्येक क्षणी तुझं हसणं, तुझं रडणं सगळं सगळं कानावर पडत होतं, पण मी नाही थांबवू शकले स्वतःला। तुला एकदा शेवटचं घट्ट धरून बसावंसं वाटलं मला क्षणभर। माझ्या छातीला बिलगून तूही आयुष्यभरासाठी शेवटचं का होईना एकदा तरी माझ्या आईपणाचा पाझर अनुभवावा असं वाटलं। भोगलेल्या वेदनांपुढे क्षणभराच्या पत्नी असण्यावर माझ्या अनंत काळच्या मातेवर मात केली। प्रिय बाळा, तुला आता आयुष्यभर तुझ्या आई विना काढायचंय। माझ्या कुशीची